श्लोक 9. न च मान्तानि कर्माणि निबध्नन्ति धनंजय उदासीनवदासीनमसक्तं तेषु कर्मसु. अर्थ, हे धनंजया, या कर्मात आसक्तीरहित असल्यामुळे उदासीनाप्रमाणे राहणाऱ्या मला ती कर्मे बंधनात घालत नाहीत. विवरण: सर्व सृष्टी निर्माण करायची, नष्ट करायची, असे पुन्हा पुन्हा करायचे आणि हे सर्व मिळून किती कर्मे होतात याची गणना कोणालाच करता येत नाही. असे असले तरी ती कर्मे भगवंताला मात्र कधीच बंधनकारक होत नाहीत. त्याचा दोष त्याला लागत नाही आणि याचे कारणही भगवंत लगेच अर्जुनाला सांगत आहेत. भगवंत म्हणतात की परमेश्वर प्रकृतीच्या आधाराने सर्व कर्मे करवितो. त्यावेळी तो कर्मे करताना उदासीन असतो. केवळ सर्व जीवांना त्यांच्या उन्नतीचा मार्ग मोकळा व्हावा एवढाच उद्देश भगवंताचा असतो. या वाचून त्याला स्वतःला भोग वाढविण्याचा कोणताच उद्देश मनात नसतो. 3ऱ्या अध्यायात तर त्यांनी तसं स्पष्ट सांगितलेलं आहे. भगवंत असं म्हणतात की नमे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एवच कर्मणी. कृष्णा अवतारात गीता सांगितली. श्रीकृष्णाचे दृष्टीने विचार केला तरी त्याने या अवतारात सुद्धा कोणतीच गोष्ट स्वतःचे स्वार्थासाठी केलेली नाही. त्याचे प्रत्येक कर्मच इतरांसाठी आणि लोककल्याणासाठीच होते. म्हणूनच कोणत्याही कर्माचे बंधन त्याला कधी लागले नाही. त्याचा कर्माशी कोणताच संबंध अगर संग नसतो आणि तो संपूर्णपणे अलिप्त राहून प्रत्येक कर्म करीत राहतो. कर्म करीत असताना माणसाने निर्दोष कसे राहावे याचे सुंदर मार्गदर्शन त्यांनी येथे केलेले आहे. समाजात पुढारपण करणाऱ्या प्रत्येकाने असे वर्तन केले तर समाजाची उन्नती निश्चितपणे होईल. अशा लोकनायकांनी स्वतः तसे वर्तन करून अनेकांकडून तसे वर्तन करवून घ्यावे, असं भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. प्रत्येकाचा उत्कर्ष व कल्याण साधेल अशी कर्मे अनासक्त राहूनच करावीत. कोणत्याही गोष्टीचा संग्रह करून ठेवू नये. सर्वांचे सुखाची व हिताची गोष्ट करावी आणि असे करताना स्वतः मात्र निस्संग आणि अनासक्त राहायला लागते. हा सर्व उपदेश अर्जुनाला रणांगणावर करण्याचा उद्देश असा आहे की इतक्या वेळा सृष्टीचा नाश केला तरी ते कर्म भगवंताला बाधले नाही. त्याचे त्याला पापसुद्धा लागले नाही. मग या युद्धात अर्जुनाने भगवंताप्रमाणे संग टाळून अलिप्त होऊन युद्धकर्म केले तर त्या मनुष्यवधाचे कोणत्याच प्रकारचे पाप अर्जुनाला लागणार नाही. असा हा भगवंताचा उपदेश आहे. आणि आपण आता इथे थांबूया. श्लोक 10. मयाध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम हेतुनानेन कौंतेय जगद्विपरिवर्तते. अर्थ, हे कुंतीपुत्रा, माझ्या अध्यक्षतेखाली म्हणजेच माझ्या साक्षीत्वाने ही प्रकृती जड व चेतन म्हणजेच स्थावर आणि जंगम अशा प्रकारची उत्पत्ती केली जाते. त्याचमुळे जग परिवर्तित होत राहते. विवरण: परमेश्वराच्या अध्यक्षतेखाली राहून म्हणजे परमेश्वराच्या मार्गदर्शनाखाली राहून प्रकृती स्थावर जंगम सृष्टीची उत्पत्ती करीत असते. प्रकृतीरूप दैवी शक्तीचा परमेश्वर हा अधिष्ठाता आहे आणि त्याचेच प्रेरणेने हे सर्व सृष्टीचे उत्पत्ती आणि प्रलयाचे कार्य सातत्याने चालू असते. हाच चराचर सृष्टीचा जन्ममरणाचा फेरा हे विशेषरित्या घडवणारे परिवर्तन आणि आवर्तन आहे असे तू समज. उत्पत्ती व लयाचे हे चक्र नित्य चालू आहे आणि ते विपरिवर्तते या शब्दाने इथे व्यक्त केलेले आहे. भगवंत हे अर्जुनाला पुन्हा पुन्हा सांगत आहेत, कारण परब्रह्म सनातन आहे. ते कधीच निर्माण झाले नाही, ते जन्माला आले नाही आणि त्याचमुळे ते कधीही नष्टसुद्धा होणार नाही. आणि त्याचेच साक्षीने या सर्व सृष्टीचे उत्पत्ती प्रलयापासून सर्व व्यवहार नित्य होत राहतात.
तो यामध्ये कधीही आसक्त नसतो. हे सर्व करण्यात त्याला स्वतःला कोणत्याही प्रकारचे सुख किंवा दुःख होत नाही. म्हणजे उत्पत्ती झाली म्हणून त्याला सुख वाटत नाही किंवा या सर्व सृष्टीचा लय झाला म्हणून तो कोणत्याही प्रकारचे दुःख करत नाही. कारण तो उदासीन आणि अभोक्ता आहे. प्रत्येकाने आपले कर्म याच भावनेने केले तर प्रत्येकजण आपले स्वतःचे निश्चितपणे कल्याण करून घेऊ शकेल. आणि गृहस्थाश्रमामध्ये हे सहज कसे साध्य आहे ते आपण पाहूया. यामध्ये म्हणजे कुटुंबात पिता हा अधिष्ठाता आहे, माता ही प्रकृती आहे, तर संतान ही संपूर्ण सृष्टी आहे. या दृष्टीने जर आपण विचार केला तर प्रत्येक कुटुंब हे आदर्श होईल. कोणीच केवळ स्वतःच्या स्वार्थाचा विचार न करता सर्वांचे कल्याण करण्यात जर विचार करून आपले वर्तन ठेवेल तर सर्वांचे कल्याण इथे निश्चितपणे साधले जाईल असं भगवंत सांगत आहेत. भगवंत अर्जुनाला त्याच्या अध्यक्षतेखाली युद्ध करायला सांगत आहेत आणि तसे जर अर्जुनाने केले तर त्याला कोणत्याही प्रकारची भीती वाटण्याचे काहीच कारण नाही असं सुद्धा सुचवत आहेत. आणि हा उपदेश न जाणणारे लोक कसे पतित होतात हे भगवंत आपल्याला पुढील श्लोकात सांगणार आहेत. इथे आपण थांबूया. श्लोक 11. अवजानन्ति मां मूढां मानुषीं तनुमाश्रितं परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम्. अर्थ, मी सर्व भूतांचा महेश्वर आहे. हा माझा म्हणजे परमेश्वराचा श्रेष्ठ असा भाव किंवा स्वरूप न जाणणारे मूर्ख लोक मनुष्य देहाचा मी परमेश्वराने आश्रय केला आहे असे समजून माझी अवज्ञा करतात. विवरण पाहूया. ईश, ईश्वर, महेश्वर हे 3 विशेष लक्षात घेण्याजोगे आहेत. यामध्ये ईशाचा अधिकार किंवा शक्ती कमी प्रमाणात आहे. अनेक ईशांचा असा ईश्वर असतो, त्याचा अधिकार थोडा जास्त आहे. तर ईश्वराचे वरती हा महेश्वर आहे. तोच या विश्वाचा एकमेव ईश्वर भगवंत परमेश्वर सर्वशक्तिमान असा आहे. पण माणसे मात्र हे 3ही शब्द एकाच अर्थाने उपयोगात आणताना आपल्याला दिसतात. ज्याप्रमाणे राज्यामध्ये राजा हा अधिपती म्हणजे प्रमुख सर्व सत्ताधीश असतो, त्याचे अनेक प्रतिनिधी किंवा अधिकारी असतात आणि ते राज्याचा कारभार राजाचे अधिपत्याखाली चालवितात. अगदी तसेच इथे आहे. या महेश्वराची अमूर्त शक्ती या विविध देवदेवतांमार्फत कार्य करते. तो महेश्वर सर्व व्यापक असल्याने तो सर्वत्र विद्यमान सुद्धा आहे. परमेश्वराने श्रीकृष्ण रूपाने मानवी देह धारण केला आहे. त्यामुळे मूर्ख लोक त्याला सामान्य माणूस समजून त्याची अवज्ञा करतात, त्याचा अपमान करतात. आणि ह्याची अगदी महत्त्वाची 2 उदाहरणं म्हणजे शिशुपाल आणि दुर्योधन अशी आहेत. त्यांना हृदयस्थ परमेश्वराची खरी श्रेष्ठ अवस्था कळलीच नाही. महेश्वर नावाची ही शक्ती सर्व भूतांवर स्वामित्व गाजवणारी अशीच आहे. ती श्रीकृष्णाचे अंगी आहे. तो तिच्याशी एकरूप झालेला आहे. त्याचेप्रमाणे इतर कोणीही आपल्या सर्वांमध्ये असलेल्या या शक्तीला क्वचितच ओळखतात आणि जो तिला ओळखतो तो असामान्य होतो. छत्रपती शिवाजी महाराज किंवा वीर सावरकर किंवा असे अनेक मोठे लोक होऊन गेलेले आहेत की त्यांनी ही शक्ती ओळखली. त्यांनी असामान्य कर्तृत्व गाजवले. अनेक आश्चर्यकारक घटना त्यांचे जीवनात घडल्या. याचे कारणही तेच आहे. असा हा परमेश्वर सर्वांच्या मध्ये वास करतो. तो सर्व सत्ताधीश आहे. तो एकच एक आहे म्हणून तो महेश्वर आहे. लोक त्याला जाणत नसल्याने त्याची अवज्ञा करतात असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. आणि ज्ञानदेव ह्याच्यावर असं म्हणतात की परमेश्वरातील सूक्ष्म ईश तत्व न जाणता ते मूढ अज्ञानी लोक नाशिवंत स्थूल आकारातील परमेश्वराला पाहतात किंवा त्याला शोधतात आणि ते मूर्तीमध्येच ईश्वर आहे असे मानतात. पण बुद्धीच्या भरोशाने पाहिले असता
तो त्यांना कधीच दिसत नाही, सापडत नाही. माया मोहित असलेले हे लोक परमेश्वराला स्थूल आकारात कल्पना करून तोच देव आहे असे मानून मग आपल्या देहाची म्हणजे मनुष्य देहाची सर्व कर्मे त्याच्या ठिकाणी कल्पना करून त्याप्रमाणे त्याची पूजा अर्चा करतात. आणि मग त्या विदेहालाच राम, कृष्ण, शिव, गोविंद किंवा देवी, देवता अशी अनेक विविध नावे देऊन त्यांचे भजन करतात, त्यांची भक्ती करू लागतात. आणि वेगवेगळ्या नावाप्रमाणे विविध उपचार, आचार, त्यांची आवड-निवडसुद्धा ठरवतात. आणि मग पूजा करताना रामाला किंवा कृष्णाला तुळस व्हायची आणि शिवाला मात्र बेल व्हायचा आणि गणपतीला दुर्वा व्हायच्या आणि एकमेकाचे हे जे काही उपचार करण्याच्या गोष्टी आहेत त्या एकमेकाला चालत नाहीत आणि तसं केलं तर काहीतरी आपल्यावर आपत्ती येईल असं सुद्धा या मूढ लोकांच्या मनात येत असते. त्याचे ठिकाणी गुण, वर्ण, विशिष्ट आकार असलेली व्यक्तीच त्याला समजतात. खरे तर त्याचे जवळ हे काहीच नसते, पण कोणी त्याला आपला मित्र समजतो तर कोणी आपला शत्रूसुद्धा समजतो. सर्व प्रकारचे मनुष्य धर्म त्याचे ठिकाणी कल्पून त्याचेकडे ते पाहतात आणि त्याला देव म्हणून त्याची पूजा करतात. मूर्तीचा आकार मोडला की देव भंगला म्हणून त्याला फेकून सुद्धा देतात. असे हे सर्व स्वतःला भाविक समजणारे लोक आपल्याच कल्पनेत दंग राहतात. त्यांना परमेश्वराचे खरे रूपच कळलेले नसते आणि ते ईशतत्वाची अशा प्रकारची अवज्ञा करतात. ईश्वर म्हणजे सत्ता गाजविणारा, तो प्रत्येकात वास करीत असतो. सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. पण त्याला किंवा त्याचे शक्तीला सामान्य माणूस कधीच जाणत नाही किंवा जाणू शकत नाही, कारण ते स्वतःला मी म्हणजे देह आहे असे समजतात. खरी अंतरशक्ती ते ओळखू शकत नाहीत आणि ती जाणली तर आपण सर्वच सामर्थ्यवान होऊ शकतो हेही त्यांना कळत नाही. पण आपण तसे न करता देहबुद्धीमध्येच परमेश्वराला पाहण्याचा प्रयत्न करतो, त्याचे शक्तीची अवज्ञा करतो. कारण लोक स्थूल प्रकृतीतच रमतात, त्या पलीकडे त्यांची दृष्टी जात नाही. आणि असे का होते हे भगवंत पुढील श्लोकात आपल्याला सांगणार आहेत. इथे आपण थांबूया. श्लोक 12. मोघाशा मोघ कर्माणो मोघ ज्ञाना विचेतसः राक्षसीमासुरींचैव प्रकृतीं मोहिनीं श्रिताः. अर्थ, या मूर्ख लोकांच्या आशा, कर्म आणि ज्ञान व्यर्थ होते, कारण अज्ञान उत्पन्न करणाऱ्या राक्षसी आसुर स्वभावाचे अवलंबन करूनच ते आपले सर्व व्यवहार करीत असतात असे भगवंत इथे सांगत आहेत. विवरण. मागील श्लोकात सामान्य लोक स्थूलात म्हणजे दृश्यातच रमतात असे भगवंताने सांगितलेले आहे. त्यांना ईश्वराचा परमभाव जाणता येत नाही. असे होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ते मोहिनी म्हणजेच प्रकृतीचे अधीन असतात. प्रकृती ही मोहिनी आहे आणि त्यामुळेच त्यांच्या आशा, त्यांची कर्मे व त्यांचे ज्ञान या सर्व गोष्टी व्यर्थ जातात, वाया जातात. कारण ते राक्षसी आणि आसुरी प्रकृतीच्या अधीन झालेले असे असतात. मोघ म्हणजे चुकीचा. रामाच्या बाणाला अमोघ असे म्हणतात. अमोघ म्हणजे अगदी बिनचूक. लोक चुकीच्या आशा उराशी बाळगतात, तशाच कल्पना करीत आपले आयुष्य व्यतीत म्हणजे घालवत असतात. अशा प्रकारच्या चुकीच्या कल्पना आणि आशा यामुळेच ते आपली कर्मेही चुकीची करत जातात. आणि असे होण्याचे मुख्य कारण म्हणजे ते विचेतस म्हणजे ज्यांचे चित्त ठिकाणावर नसते असे हे लोक. अर्थातच हे लोक प्रकृतीचे आधाराने जगत असतात. ही प्रकृती कशी आहे तर ती मोहिनी आहे, राक्षसी आहे आणि आसुरी सुद्धा आहे. तिला दया माया नाही. राक्षसी म्हणजेच स्वतःचा फायदा नसताना सुद्धा दुसऱ्याचे नुकसान करणारे असे ते असतात. कारण नसताना कोणत्याही गोष्टीचा विध्वंस करण्याची वृत्ती म्हणजेच राक्षसी वृत्ती. आणि आसुर म्हणजे जगण्यात रमणारे, रस घेणारे ते लोक.
ते स्वतःचे जगण्यासाठी किंवा फायद्यासाठी दुसऱ्याचे काहीही नुकसान करायला मागे पुढे पाहत नाहीत. ते लोक पूर्ण स्वार्थीच असतात, म्हणजेच ते असुर असतात. आणि ही प्रकृतीसुद्धा अशीच आहे. ती इतर कोणाचाच विचार करत नाही. ती अगदी स्वतःपुरते पाहते, म्हणून ती आसुरी आहे, असे भगवंत इथे सांगत आहेत. मोहिनी, मोहात पाडणारी. मोह म्हणजे लोभ नाही. मोह म्हणजेच बुद्धी भ्रष्ट होणे, भलताच विचार करीत राहणे, जसे अर्जुनाला रणांगणावर आत्ता झाले आहे. प्रकृती अष्टधा आहे. तिचे मोहिनी रूप ध्यानात घेण्याजोगे आहे. पृथ्वीची विविध मोहक रूपे आहेत. रस, रंग, गंध यांची मनोहर सृष्टी म्हणजेच पृथ्वीचे मोहिनी रूप आहे. हे मनाला भुरळ पाडणारे आहे. आप आप म्हणजे पाणी अनेक मोहक रूपाने आपल्याला सतत भेटत असते. ज्याप्रमाणे विशाल गंभीर अगदी रुद्र स्वरूपाचा समुद्र, शांत वाहणाऱ्या सुंदर नद्या, कड्यावरून उड्या घेणारे धबधबे, प्रपात किंवा आकाशातून होणारी वृष्टी म्हणजेच पाऊस, अगदी विविध प्रकारची पेये सुद्धा मनाला मोहवितात. तेज तेज त्याचा लखलखाट अगदी डोळे दिपवणारा असतो. चंद्र, सूर्य, अग्नी, वीज, तारे, विविध रोषणाई असे हे तेज आहे. आणि हे सुद्धा आपल्या मनाला नेहमीच मोहिनी घालत असते. वायू, सर्व प्रकारच्या हालचाली, गतिमान वाहने, नृत्य, नाट्य आणि क्रीडा ही वायूची विविध अशी मोहक रूपे आहेत. तर आकाशाचा गुण शब्द आहे. स्वर आकाशाचे मोहिनी रूप आहे. शब्दाची, सुरांची, नादांची माणसाला नेहमीच भूल पडते. अष्टधा प्रकृतीपैकी पंचमहाभूतांची ही सर्व मोहक रूपे आहेत. मन, बुद्धी, अहंकार. मन म्हणजेच सर्व विकारांचे क्षेत्र आहे. सारे विकार, साहित्य, विविध नाती म्हणजेच मनमोहिनीची मोहक अशी सुंदर दुनिया आहे. बुद्धीची मोहिनी रूपे म्हणजेच अनेक प्रकारची संशोधने, नवनव्या संकल्पना आहेत. आणि माणसाला अहंकार तर कशाचाही असू शकतो, म्हणजे स्वतःच्या रूपाचा, ज्ञानाचा, सत्तेचा, संपत्तीचा, तपाचा, दानाचा, आपल्या घराण्याचा, आपल्या देशाचा, अगदी आपल्या देवाचा, धर्माचा आणि आपल्या परंपरांचा सुद्धा. आपल्या घरात ज्या काही परंपरा चालू आहेत तर त्याचा सुद्धा माणसाला असा हा अहंकार असू शकतो. आणि अशी कितीतरी नावे किंवा गोष्टी सांगता येतील. आता ह्या मोहिनीची म्हणजेच ह्या प्रकृतीची सुंदर असे वर्णन ज्ञानदेवांनी केले आहे. त्यातल्या काहीच ओव्यांचा इथे मी उल्लेख करते. ज्ञानदेव असं म्हणतात की जिये ते आळूमाळू, रूपा गुणाचा चाळ ढाळू, ते भल तैसाही खेळू लेखा आणि. थोडासा अर्थ सांगते की जी सर्वसामान्य अशी प्रकृती म्हणजे आपल्या घरातील गृहिणी आहे किंवा एखादी तरुणी आहे, ती आपल्या अगदी सामान्य रूपागुणाच्या वर सुद्धा एखाद्याला नाचवते, आपल्या तालावर ती त्याला वागायला लावते. आता ही प्रकृती तर कशी आहे? मा इये प्रकृती तव गुणमयी हेची नाव, किंबहुना सावेव गुण तेची हे. ही कशी आहे? हे प्रतिक्षणी नित्य नवी, रूपा गुणाचीच आघवी, जडातेही माजवी इयेचा माजू. म्हणजेच ही जी प्रकृती आहे ही मोहिनी तर आहेच, पण हिचं दुसरं नाव गुणमयी आहे. सर्व प्रकारचे गुण हिच्याजवळ आहेत. आणि ती किंबहुना सावेव गुणतेची, ते म्हणजे तिचं जणू काही रूप आहे ते गुणच आहेत. आणि ही कशी आहे? तर ही प्रतिक्षणी, प्रत्येक क्षणाला ही आपले नवनवं रूप धारण करते. आणि मग ती काय आहे, तिच्यात एक अजून सुद्धा एक महत्त्वाचा गुण आहे की जडातेही माजवी इयेचा माजू. ही जड वस्तूला सुद्धा प्राण देऊन आपल्या तालावर नाचवण्याची शक्ती हिच्याजवळ आहे. अशी ही गुणमयी आहे, अशी ही प्रकृती आहे. आता पुढे तिचं वर्णन पाहूया. अशी ही अष्टधा प्रकृती तिच्या मोहिनी रूपावर भाळून आपण ती नाचविल तसेच नाचत राहतो.
म्हणजे माऊलींच्या भाषेत, जैसे माकड गारुडियाचे, एखाद्या माकडाला तो गारुडी जो असतो तो आपल्या तालावर जसा नाचवतो, तशी ही प्रकृती आपल्याला सर्वांना तिच्या तालावर नाचवत राहते. आणि तिच्या मोहात फसून आपण आपली कर्मे, ज्ञान, साऱ्या आशा व्यर्थ कशा होतात, व्यर्थ अशा होऊन जातात, असे भगवंत इथे सांगत आहेत. कारण मोह झाल्याने आपले काही चुकत आहे असे आपल्याला कधीच वाटत नाही आणि समग्रतेच्या एकात्मतेचा आपल्याला विसर पडलेला असतो. ते परमात्म्याला सुद्धा विसरून जातात. अपरा प्रकृती म्हणजेच अष्टधा प्रकृतीत रमणाऱ्यांची अशी ही दशा होते. ते निर्दय राक्षसी वृत्तीचे सुद्धा होतात, कारण त्यांचे बुद्धीला मोह झाल्याने त्यांची विवेक बुद्धीच नष्ट झालेली असते. परमात्म्यास ओळखून आपण त्याचेपर्यंत पोहोचलो तर आपण प्रकृतीला अधीन करून घेऊ शकतो. आणि ही प्रकृती आहे ही परमात्म्याचे मात्र अगदीच अधीन असते. ती त्याच्या आज्ञेव्यतिरिक्त एकही पाऊल उचलू शकत नाही. जगामध्ये शांतता नांदायला हवी असेल तर प्राणीमात्रातील आसुरी भाव नष्ट व्हायला पाहिजे, माहेश्वरी भाव जागृत व्हायला पाहिजे. ही विद्या जे जाणतात ते कसे वागतात त्याचे वर्णन भगवंत पुढील श्लोकात करत आहेत. आपण इथे थांबूया. श्लोक 13. महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्त्यनन्यमनस ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. अर्थ, हे पार्था, दैवी प्रकृतीच्या स्वभावाचा आश्रय केलेले लोक मी भूतांचे आदिकारण आणि अव्यय आहे हे जाणून अनन्य मनाने माझे म्हणजेच ईश्वराचे भजन करतात. विवरण. प्रकृती या शब्दाचा अर्थ स्वभाव असा आहे. दैवी प्रकृती म्हणजेच दैवी स्वभावाचे लोक महात्मे असतात आणि महात्मा म्हणजेच महान किंवा विशाल असा आत्मा. अशा महात्म्यांचे ठिकाणी संकुचित भाव नसतो. त्यांच्या मनाच्या विशाल दृष्टिकोनामुळेच ते महात्मा झालेले असतात. समदृष्टी, पक्षपातरहित वागणे, शांत स्वभावाचे असे ते लोक परमेश्वराला जाणतात. सर्व भूतांमधील आदि, अक्षर, अव्यय अशा परमात्म्याचे ते अनन्य होऊन भजन करीत राहतात. मात्र प्रापंचिक लोक सामान्य अन्यमनस असतात. ते आपल्यात व ईश्वरामध्ये तसेच प्रत्येक प्राणीमात्रात वस्तूमध्ये भेद पाहतात. ते दुजाभाव करतात. तो व मी वेगळा आहे अशी त्यांची जी व्यावहारिक दृष्टी आहे तेच त्यांचे अज्ञान आहे. हीच दृष्टी अन्य भाव व्यक्त करीत असते. परंतु जे सज्ञानी म्हणजे मला परमेश्वराला जाणणारे लोक आहेत ते अनन्य भाव असतात. महात्मा, ज्यांची जाणीव अत्यंत सूक्ष्म होऊन सर्व जीवांच्या जाणीवेशी जे समरस झालेले असतात, त्यांचे जीवाला व्यापकपणा येऊन तो महान आत्मा म्हणजे महात्मा होतो. थोडक्यात ज्याचा आत्मा उच्च पातळीवर पोहोचलेला आहे त्याला सर्वत्र ब्रह्मरूपच दिसते. असे हे लोक स्वतःला ईश्वरापासून कधीच वेगळे पाहत नाहीत किंवा वेगळे मानत नाहीत. ईश्वर व ते एकमेकांपासून विभक्त अगर निराळे राहत नाहीत आणि हाच तो त्यांचा अनन्य भाव आहे. मनस महात्मा आहेत, ते ईश्वराला भजतात असे भगवंत इथे सांगत आहेत. भज धातूचा अर्थ विभाग करणे, निर्देश करणे, प्राप्त करणे, आश्रय घेणे, अभ्यास करणे, सेवा करणे, सन्मान करणे, संबंध जोडणे, अधिकार करणे, प्रेम करणे, दान देणे, दया करणे, अनुकूल बनवणे असे अनेक अर्थ दिलेले आहेत. येथे भज धातूचा अर्थ भक्ती करणे असा असला तरी वरीलपैकी जो महात्मा आहे तो ईश्वराची भक्ती कशी करू शकेल याचा विचार सुद्धा आपल्याला करायला हवा. भक्ती करणे म्हणजेच सेवा करणे, दया करणे आणि दान करणे अशा प्रकाराने तो महात्मा जनता जनार्दनाची, दीनदुबळ्यांची काळजी घेऊन ईश्वराची भक्ती करतो.
असे आपण जर विचार केला तर अशा कार्यासाठी ते लोक सर्वस्वाचे दान करून अगदी तत्पर होऊन स्वकर्तव्य करीत राहतात. या व्यवहारात त्यांचे मनात कोणताही स्वार्थ दडलेला नसतो. त्याला पैसा, नावलौकिक, प्रतिष्ठा, मान सन्मान वगैरे गोष्टींची फिकीर नसते. त्याची ते अपेक्षा किंवा इच्छाही करीत नाहीत. महर्षी रमण, बाबा आमटे, सेनापती बापट अशी कित्येक नावे आपल्याला सुद्धा सर्वांना माहिती आहेत. ते केवळ दुःखितांचे अश्रू पुसण्याचे, त्यांना सुख देण्याचे काम करतात. म्हणजेच त्यांना हृदयातील आत्मारामाची ओळख पटलेली असते. अशा रीतीने मानवी देहाचा आश्रय केलेल्या ईश्वराला हे महात्मे जाणतात, त्याचा अनुभव घेतात आणि हेच ते ईश्वराचे अव्यय व अविनाशी रूप आहे असे भगवंत सांगत आहेत. विनोबाजी आपल्या प्रवचनात असे सांगतात की सर्व व्यवहारात ही कल्पना प्रत्येकाने अंमलात आणावी, म्हणजे निदान त्याचा तसा प्रयत्न तरी अवश्य करावा. आणि विशेष करून शिक्षण क्षेत्रात याची फार आवश्यकता आहे असे ते आवर्जून सांगतात. मुले म्हणजे जणू प्रभूची मूर्ती. या देवाची सेवा करण्यासाठीच मी आहे अशी शिक्षकाची भावना असायला हवी. मग तो मुलांचे अंगावर ओरडणे, शिक्षा करणे किंवा त्याला अपशब्द बोलणे असे काहीही न करता त्याच्याशी अगदी समरस होऊन आपला विषय समजावून देईल. आणि मुलेसुद्धा हीच म्हणजे हे शिक्षकच खरोखरीची देवाची मूर्ती आहे आणि ती आपल्यासमोर उभे राहून आपल्याशी बोलत आहे अशाच भावाने शिक्षण घेतील. तर अशी ती विद्या तेजस्वी होईल. गुरु म्हणजेच जणू शंकराची मूर्ती आहे. त्यांची सेवा करून ज्ञान आपण घेत आहोत अशी विद्यार्थ्यांची जर भावना झाली तर ती मुले नक्कीच सद्भाव, सत्वृत्ती बाळगून सदाचारण करत राहतील. मग वेगळे नीती शिक्षण घेण्या किंवा देण्याची कोणालाच गरज भासणार नाही. असा हा भक्तीचा भाव आहे. साधकाला हा सहजच अनन्य करतो. असे हे महात्मे सतत ईश्वराचे कीर्तनातच दंग असतात असे भगवंत पुढील श्लोकात अर्जुनाला सांगत आहेत. इथे आपण थांबू. श्लोक 14. सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. अर्थ, ते नित्य योगाचरण करणारे भक्तीने माझे म्हणजेच ईश्वराचे सतत कीर्तन करत असतात. ते प्रयत्नशील दृढव्रती नमस्कार करीत माझी परमेश्वराची उपासना करतात. या श्लोकात महात्मे परमेश्वराची उपासना कशी करतात ते सांगितले आहे. ते दृढ निश्चयी सतत त्याचेच संकीर्तन करतात, त्याचे प्राप्तीसाठी प्रयत्न करतात व अनन्य भक्तीने परमेश्वराचे भजन कीर्तन करीत उपासना करीत राहतात. विवरण. अध्याय 7 मध्ये वासुदेव सर्वमिती स महात्मा दुर्लभा असे म्हटलेले आहे. तोच ज्ञानी भक्त येथे सतत संकीर्तन, दृढव्रताने प्रयत्न आणि नमस्कार करीत असतो. म्हणजेच परमात्म्याच्या तात्विक स्वरूपाचा किंवा अक्षरतत्वाच्या संदर्भाने विचारात घ्यायला हवा. कीर्तन सतत करायचे आहे, त्यात खंड पडून चालणार नाही. असे अखंड नामस्मरण कसे काय शक्य आहे बरे? तर यासाठी आपला संसार परमार्थ दृष्टीने करायला हवा असे गीतेचे प्रतिपादन आहे. म्हणूनच परमार्थ व संसार एकरूप झाले पाहिजेत असे लोकमान्य टिळक किंवा समर्थ रामदास स्वामी सांगतात. पण प्रत्यक्ष व्यवहारात संसारी माणूस सतत नाम किंवा कीर्तन करू शकत नाही. यासाठी सतत दर्शन आवश्यक आहे. म्हणूनच गोपिकांचा जो भाव होता तो अंतःकरणात आपण दृढ करून घ्यायला हवा. त्यांना म्हणजे गोपिकांना सर्वत्र सगळीकडे अगदी प्रत्येक वस्तूत किंवा प्रत्येक गोष्ट करताना, काम करताना श्रीकृष्णच दिसत असे. त्याचेच स्मरण त्या प्रत्येक गोष्टीत करीत असत आणि हे सर्व विश्व म्हणजेच कृष्ण रूपाने नटलेले आहे. हा भाव त्यांच्या मनात ठसला होता, तो दृढ झाला होता आणि हेच खरे सतत कीर्तन आहे. मग आवडीने भावे
हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, वाचेसी सद्गद जपे सदा. याचाच अर्थ, महात्म्याचे लक्षण ध्यानी घेतले आणि अक्षरतत्वाची म्हणजेच परमात्म्याची व्यापकता आणि एकात्मता ध्यानी घेतली तर या श्लोकाची क्षितिजे खूपच विस्तारलेली आहेत असे आपल्या लक्षात येईल. परमात्म तत्व म्हणजेच पलीकडील दृष्टी, विविधतेमागची एकात्मता, चैतन्यमयता, ज्ञानमयता, आनंदपूर्णता, कालातीतता या सर्वांचे पुन्हा पुन्हा दर्शन घेणे, प्रतिपादन करणे व दर्शन घडविणे म्हणजेच कीर्तन होय. त्यासाठी हातात टाळ, चिपळ्या, जपमाळ वगैरे घ्यायला पाहिजे असे काही नाही. विश्व म्हणजेच विविधता, ही सारी अनंत रूपे, अनंत देश हे सर्वच एकत्वाने म्हणजे परमात्म तत्वाने भरलेले आहे असे आपल्याला लक्षात घ्यायला हवे. आणि विश्वरूप दर्शनात भगवंत ध्यासुर आणि सुरेख, उग्र आणि शांत, स्थूल आणि सूक्ष्म, जड आणि चेतन यांचे दर्शन एकाच वेळी अर्जुनाला घडवतात. तेच खरे एकतत्वाचे दर्शन आपणासही घडत असते, पण आपण व्यावहारिक दृष्टीने त्याकडे पाहतो. पण परमात्मा दृष्टीने त्याचे या रूपाकडे पाहणे, तसे जाणणे ही ज्ञानाची व विज्ञानाची अगदी पराकाष्ठा आहे. असा साक्षात्कार झालेले संत त्यांचा अनुभव आपल्याला सांगत असतात. तो अत्यंत आनंददायी आहे. हा अनुभव जसा परमानंददायी आहे तसाच त्यात लोककल्याणाचाही भाव असतो. म्हणूनच विश्वाच्या विविधतेमागील एकतत्वाचा शोध व साक्षात्कार ही ज्ञानाची परिसीमा, अखंड आनंदाचा अनुभव आहे. तो वैयक्तिक व सामाजिक जीवनाचे सर्वश्रेष्ठ असे जीवनमूल्य आहे असे भगवंत सांगत आहेत. आपण आपले जीवन आकाराच्या चौकटीत मर्यादित केलेले आहे. या चौकटी मोडून निराकारितेला कवटाळावे, मर्यादा उल्लंघून अनंताला स्पर्श करण्याचा प्रयत्न करावा, व्यापकाकडे झेप घ्यावी, उत्कट भव्यतेची स्वीकारावे. अज्ञानाचा अंधकार राहू नये म्हणून स्वतःच सूर्य व्हावे तसा प्रयत्न तरी करावा. मानवी मनाच्या या सुप्त आकांक्षा आहेत, त्या संतांनी, ऋषींनी त्यांच्या त्यांच्या शब्दात व्यक्त केल्या आहेत. त्यासच परमात्मा, परब्रह्म असे नावसुद्धा दिले आहे. तो म्हणजेच निराकारिता, समग्रता, व्यापकता, ज्ञानमयता, अनंतता आणि कालातीतता आहे. या सर्वांचा याच देही, याच डोळा त्याला साक्षात्कार होतो, त्याला म्हणजे त्या संतांना. आणि तो अनुभव म्हणजेच तुका आकाशा एवढा होतो असा आहे. अशा एकात्म भावाने आपले कर्म, भक्ती, भाव या सर्वांचे प्रगटीकरण केले तर तत्त्वम असी हे वेदांचे महावाक्य प्रत्यक्षात अनुभवाला येते. मग माऊलीने कीर्तनाने काय काय होते ते सांगितल्याचे सर्व परिणामसुद्धा आपल्याला अनुभवाला येतात. माऊली असं सांगतात की कीर्तनाचे नि नटनाचे, नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे. कारण आता पापाचे नावच उरलेले नाही. मग यमलोकीची म्हणजेच जन्म मरणाची रहाटी म्हणजेच येणे जाणे थांबून जाते. विश्वातील दुःखे नाहीशी होतात. सर्व जग आनंदाने भरून जाते. मृत्यूलोकीच जणू वैकुंठ अवतरतो. आता परमात्मा शोधावाच लागणार नाही, कारण हे सर्व विश्व म्हणजेच तोच आहे असा आपल्याला अनुभव येतो किंवा प्रत्यय येतो. असे हे दृढव्रताने सतत कीर्तनाचे सुपरिणाम झालेले आपल्याला कळतात. अशा रीतीने जे भक्त, ज्ञानी, महात्मे ईश्वराचे अखंड कीर्तन करतात, दृढ व्रत होऊन प्रयत्नशील राहतात, ते फक्त ईश्वरालाच भक्तिपूर्वक नमस्कार करतात. ते परमेश्वराशी नित्य तादात्म्य पाहून त्याचीच उपासना करतात असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. इथे आपण थांबूया. श्लोक 15. ज्ञानयज्ञेन चाप्यन्ये यजन्तो मामुपासते एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम. अर्थ,
ज्ञानयज्ञाने उपासना करणारे काही लोक मी एकरूप आहे अशा भावनेने माझी उपासना करतात, तर काही माझी निरनिराळी रूपे आहेत असे समजून माझे भजन करतात, तर काही विश्वरूप आहे असे म्हणून अनेक प्रकारे माझी उपासना करतात. येथे परमात्म्याची विविध प्रकारे उपासना केली जाते असे भगवंत सांगत आहेत. याप्रमाणे ज्ञानपूजा अनेक प्रकारांनी होत असली तरी ती वासुदेव सर्वम अशा एकत्व भावानेच होते असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. विवरण: मानवी मनाच्या सर्व सीमा ओलांडून रुळलेले सारे मार्ग सोडून आकाशात झेप घ्यायची, जेथे आखीव रेखीव रस्ता नाही, मागोवा घेण्यासाठी कोणाची पदे चिन्हसुद्धा नाही. बुद्धी हा असा एकच मार्ग निवडते. मोक्ष म्हणजे मुक्त बुद्धीचा जीवन मार्ग. ज्ञानाने मोक्ष मिळू शकतो. या ज्ञानाबरोबरच दुसरे महत्त्वाचे साधन आहे, ते म्हणजे भावना. अतिप्राचीन काळच्या ऋषींनी ज्ञानाला महत्त्व देऊन त्या योगे एकतत्वाचा परमात्म्याचा साक्षात्कार करून घेता येईल असा विश्वास व्यक्त केलेला आहे. ज्ञानेन एकेन अमृततत्व मनांशुः. त्या ऋषींप्रमाणेच संतांनी सुद्धा आपला अनुभव प्रतिपादन केला आहे. मात्र त्यांनी भावाला महत्त्व दिले. भावनेने केलेली भक्तीची वाटचाल त्यांनी साक्षात्काराचा अनुभव येतो असे त्यांचे प्रतिपादन आहे. म्हणूनच जे ज्ञानाने प्राप्त करता येते ते भक्तीने सुद्धा साध्य होते. यामध्ये ज्ञानाचा विचार केला तर त्याची वाटचाल बुद्धीने होते. म्हणजेच बुद्धी प्रयोग, विश्लेषण, निरीक्षण, निष्कर्ष या तर्कसंगतीने पावले टाकत जाते, तर भक्तीची वाटचाल भावनांच्या आधारे मानसशास्त्रीय पद्धतीने होत असते. परब्रह्म हे शुद्ध ज्ञानस्वरूप ध्येय आहे, पण ते सगुण साकार होत नाही, म्हणून त्याचे आपल्याला आकलन होत नाही. आणि यासाठीच राम, कृष्ण अशी अवतार प्रतीके निर्माण करून ज्ञानरूप साकार केलेले आहे, ते मूर्त केले आहे. म्हणूनच मूर्ती ही भारतीय कवी मनाची मनोहर अशी झेप आहे. आपल्याला जे सांगायचे आहे त्याला समूर्त करण्याची ही विलक्षण कला भारतीयांना अवगत होती. म्हणूनच अवतार कल्पनेने परमात्म्याचे सुस्पष्ट स्मरण करून देणारी अशी ही त्यांची उदात्त जीवने साकार झालेली आपल्याला दिसतात, आणि ती तेवढीच प्रभावीसुद्धा ठरलेली आहेत. यांना मानवी मर्यादांचा स्पर्श होऊ नये यासाठी त्यांना परब्रह्माच्या विशेषणाने गौरवून निराकार परब्रह्माचा जीवनाला स्पर्श घडविलेला आहे. राम, कृष्ण, शिवाजी महाराज, विवेकानंद, लोकमान्य हे समाज पुरुषांनी स्वीकारलेले पूर्णत्वाचे आदर्शच आहेत. देव म्हणजे पूर्णत्व. त्यांचे गुणांचे चिंतन करायचे. गुणसंकीर्तन त्यांचेवर असलेली श्रद्धा त्यांना पूर्णत्व देते. या महामानवांचे जीवन उत्तुंग असल्याने समाज मानसात त्यांचेबद्दल श्रद्धा निर्माण झालेली आहे. जसे शिवाजी राजांच्या हाकेसरशी त्यांचे एका शब्दाखातर मावळे आपले प्राणसमर्पण करायला सततच तयार असत नाही, त्यांनी तसं कृतीतनं करून सुद्धा दाखवलेलं आहे. किंवा अगदी अलीकडच्या काळात महात्मा गांधीजींच्या चळवळीत लाखो लोकांनी सहभाग घेतला होता. या अशा लोकांचा अनेकांना प्रत्यक्ष सहवास लाभतो. ते त्यांच्या आठवणी सांगतात. ते इतर जनांचे जीवन प्रेरणादायी बनवतात आणि त्या पुन्हा पुन्हा सांगितल्या किंवा ऐकल्या जातात. कीर्तन म्हणजे जाणवलेल्या माधुर्याचे पुन्हा पुन्हा आस्वादन करणे किंवा आस्वादन घेणे. रामचरित्र, कृष्णचरित्र, शिवाजी महाराजांचा इतिहास कितीही वेळा ऐकला तरी आपल्याला कंटाळा म्हणून येत नाही. अगदी लाखो वारकरीसुद्धा सतत माऊलीच्या आणि तुकाराम महाराजांच्या जयघोषा करीत आनंदाने चालत असतात. हेच ते संकीर्तन आहे. ते या सर्वांचा आध्यात्मिक अनुभव घेतात. परमात्मा निराकार असला तरी तो भक्तीने साकार होतो. भगवंताच्या साक्षात्काराने अहंकाराचे काठिण्यसुद्धा नाहीसे होते आणि आपोआपच
तेथे विनम्रता येते व ती भक्तिपूर्वक नमस्कारातून व्यक्त होत राहते. भजन हे केवळ परमात्म्याचा नामघोष नाही, तर ते सर्व जीवनाला एकात्मतेचा पाया देते. ही एकात्मता आपले जीवन कर्म असणे हे खरे भजन. त्याचे स्मरण कर्मातून सुद्धा करता येते. आपला सारा आचार त्याला अर्पण करणे, ज्याप्रमाणे गोपी सर्व गोष्टीत कृष्णाला पाहत, त्याच्याच साठी सर्व काही करत व मनाने त्यालाच सर्व काही अर्पण करीत असत. यामध्ये त्याचे विस्मरण झाले तर येणारी व्याकुळता म्हणजेच भक्तीचे दर्शन घडते. अगदी अलीकडच्या काळात सावतामाळी यांचे उदाहरणही गोपिकांच्या भक्तीसारखेच आहे. उदात्त समर्पण वृत्तीचे द्योतक म्हणून आपल्याला सांगता येते. तसेच रामायण काळात हनुमंताचे उदाहरण आपल्या सर्वांनी मनात लक्षात घ्यावे. अशा रीतीने व्यक्तिगत व सामाजिक जीवनात परमात्म्याची भक्ती करता येते. समाजातील पीडितांचे, दलितांचे उद्धारासाठी जीवनभर व्रतस्थ असणारे हे महापुरुष खरे परमेश्वराचे उपासक किंवा भक्त आहेत. येथे विश्वबंधुता महत्त्वाची आहे. असे लोक अनेकांमध्ये एकात्म म्हणजेच परमेश्वराला पाहतात व आपले सेवाव्रत सुरू ठेवतात. मग कोणी दुःखितांचे अश्रू पुसतात, कोणी उपाशी अर्धपोटी अर्धनग्न लोकांना आपल्या घासातील घास देतात किंवा आपल्या जवळचा कपडे देऊन त्यांची नग्नता झाकण्याचा प्रयत्न करतात. कोणी अज्ञानी लोकांमध्ये ज्ञानाचा प्रसार करतात. ही सर्व निष्काम कर्मे परमेश्वराचीच उपासना आहे. तिचे श्रेष्ठत्व फक्त नाम जपापेक्षा निश्चितच खूप महत्त्वाचे आहे असे भगवंत सांगत आहेत. अशा रीतीने हे महात्मे जनता जनार्दनाची सेवा करीत राहतात. तीच खरी उपासना आहे व ती ईश्वराची सेवासुद्धा आहे. ही जनसेवा कित्येक जण ऐक्यभावाने म्हणजे संघटनेने किंवा संघभावाने अनेक जण मिळून करतात, तर कित्येक लोक पृथक भावाने म्हणजे अगदी आपल्या वैयक्तिक पातळीवर सुद्धा करीत असतात किंवा इतर कित्येक लोक अनेक प्रकारांनी भिन्न भिन्न साधनांनी अथवा विधीने या गोष्टी करत राहतात. विश्वतोमुखम उपासते म्हणजे सार्वत्रिक मुखांनी युक्त असलेला राष्ट्रपुरुष, समाज अथवा जनता जनार्दन यांचीच ते सेवा करतात. भगवद्गीतेच्या मानव धर्मात ईश्वराची उपासना आणि राष्ट्रभक्ती ह्या दोन्ही एकच गोष्टी आहेत आणि हाच खरा धार्मिक दृष्टिकोनसुद्धा आहे असे भगवंत सांगत आहेत. आणि याचाच विचार करून केवळ राष्ट्रासाठी, प्रजेच्या हितासाठी, त्यांचे कल्याणासाठी अर्जुनाने सुद्धा युद्ध करून महात्मा व्हायला हवे असे भगवंत सांगत आहेत. इथे आपण थांबूया.